इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। अन्न व औषध प्रशासन विभागाने सोलापूर शहरातील बाजारपेठ परिसरात धडक कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या पान मसाला, तंबाखू, गुटखा आणि सुका मावा असे सुमारे 23,565 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला बाजारपेठ परिसरातील एका दुकानात शासनाने बंदी घातलेल्या पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार बुधवारी दुपारच्या सुमारास संबंधित दुकानावर छापा टाकण्यात आला। तपासणी दरम्यान दुकानात विक्रीसाठी साठवून ठेवलेला पान मसाला, तंबाखू, गुटखा तसेच सुका मावा आढळून आला। याची किंमत 23,565 रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजीज निजाम कलबुर्गी वय 40 राहणार साखरपेठ सोलापूर याच्या विरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यात गुटखा, पान मसाला व तंबाखू मिश्रित पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही काही व्यापारी बेकायदेशीररित्या या पदार्थांची विक्री करत असल्याचे वेळोवेळी समोर येत असते। अशा प्रकारच्या विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। दरम्यान या कारवाईनंतर शहरातील इतर विक्रेत्यांनाही नियमांचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला असून बंदी असलेल्या पदार्थांची विक्री अथवा साठवणूक आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक भांबिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।